आपलं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल ई-लर्न ITI मध्ये। आजचा जो आपला क्लास आहे टर्नर सेकंड इयर थेरी MCQ क्लास नंबर 16वा। याच्या आधी आपण असंच 15 क्लासपर्यंत सॉल्व करून दिला। तुमच्या सिलेबसनुसार पूर्ण मॉड्यूल वाईज कंप्लीट करून देता आहे क्लास। याच्यानंतर आपला जास्त नाही 2-1 क्लास राहिलेला आहे सेकंड इयरचा। तर स्टार्ट करू। आजचा जो आपला क्लास आहे टर्नर सेकंड इयर थेरी MCQ हा खूप इम्पॉर्टंट क्लास आहे। या जो मॉड्यूल आहे या मॉड्यूलमधले खूप सारे प्रश्न पेपरमध्ये विचारले जाते। पहिला प्रश्न आहे वेअर आर द टेपर थ्रेड यूज। टेपर थ्रेडचा वापर कुठे केला जाते जे आपल्याला या प्रश्नामध्ये विचारलेला आहे। तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे बोल्ट मध्ये, दुसरा वूड स्क्रू म्हणजे लाकडी स्क्रू मध्ये, तिसरा ऑप्शन आहे स्टड आणि चौथा ऑप्शन आहे नट मध्ये। तर जसा प्रश्नामध्ये जे विचारलेला होता टेपर थ्रेड कुठे वापरली जाते तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी वूड थ्रेड, वूड स्क्रू म्हणजे लाकडावर जर आपल्याला स्क्रूइंग करायचे असेल तर त्या ठिकाणी टेपर थ्रेडचा वापर केला जातो। नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज एल इन टेलेस्टॉक ऑफसेट मेथड। टेलेस्टॉक ऑफसेट पद्धतीमध्ये एल काय आहे। आता जसा टेलेस्टॉक ऑफसेट पद्धतीचा जे फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युलामध्ये एल वापरला जाते, पण या कॅपिटल एलचा अर्थ काय असतो। जसं दोन्ही एलचा वापर होते कॅपिटल एल आणि स्मॉल एल, तर कॅपिटल एल म्हणजे काय असते ते आपल्याला या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे। तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे लेंथ ऑफ टेपर म्हणजे टेपरची लांबी, दुसरा ऑप्शन आहे लेंथ ऑफ द जॉब म्हणजे जॉबची लांबी, तिसरा ऑप्शन आहे अमाउंट ऑफ टेपर म्हणजे टेपरची मात्रा आणि चौथा ऑप्शन आहे लेंथ ऑफ ऑफसेट म्हणजे ऑफसेटची लांबी। तर प्रश्नामध्ये जे विचारलेला होता टेलेस्टॉक ऑफसेट पद्धतीमध्ये जे कॅपिटल एल असते तर कॅपिटल एलचा अर्थ काय असतो तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी लेंथ ऑफ द जॉब म्हणजे जॉबची जर लांबी आपल्याला काढायची असेल तर तेव्हा कॅपिटल एलचा वापर केला जाते। म्हणजे फॉर्म्युलामध्ये जे दिलेलं आहे कॅपिटल एल म्हणजे जॉबची टोटल लांबी असते, स्मॉल एल म्हणजे टेपरची लांबी असते। नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द पर्पज ऑफ नॉर्मलायझिंग स्टील। स्टीलचे नॉर्मलायझिंग करण्याचे उद्देश काय आहे। हा एक खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे, खूपदा पेपरमध्ये रिपीट झालेला आहे। स्टीलचे नॉर्मलायझिंग करण्याचे उद्देश काय आहे तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे रिमूव्ह इंडस स्ट्रेस म्हणजे निर्माण झालेला ताण काढून टाकणे, दुसरा ऑप्शन आहे इम्प्रूव्ह मशिनेबिलिटी म्हणजे यंत्र सामग्री करण्यायोग्यता सुधारण्यासाठी, तिसरा ऑप्शन आहे सॉफ्टन द स्टील म्हणजे स्टील मऊ करणे आणि चौथा ऑप्शन आहे इन्क्रीज द टफनेस अँड रेड्यूस ब्रिटलनेस म्हणजे टफनेस वाढवणे आणि ठिसूळपणा कमी करणे। तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे स्टीलचे नॉर्मलायझिंग करण्याचे उद्देश काय आहे तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर ए रिमूव्ह इंडस स्ट्रेस म्हणजे रिमूव्ह इंटरनल स्ट्रेस म्हणजे आतमधले जे ताण असते त्याला काढण्यासाठी नॉर्मलायझिंग केला जाते मेटलवर। नेक्स्ट क्वेश्चन, विच मेटल इज टू बी केस हार्ड। कोणती धातूला केस हार्डनिंग साठी वापरली जाते तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे हाय कार्बन स्टील, दुसरा कास्ट आयरन, तिसरा लो कार्बन स्टील आणि चौथा ऑप्शन आहे अलाय स्टील पार्ट्स। तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं होता कोणती धातू केस हार्डनिंग साठी वापरली जाते तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर सी लो कार्बन स्टील पार्ट्स। ज्या मेटलमध्ये कार्बनची मात्रा कमी असते त्या मेटलमध्ये कार्बनची मात्रा वाढवण्यासाठी त्या मेटलवर केस हार्डनिंग प्रक्रिया केला जातो। केस हार्डनिंग मध्ये फक्त 1 ते 3 mm पर्यंत जाडीपर्यंत त्याची हार्डनिंग होत असते। जसं कोणत्याही आपण माइल्ड स्टील वरून एखादी मशीनचा पार्ट्स आपण तयार केलेला आहे आणि त्या पार्ट्सला हार्डनिंग साठी केस हार्डनिंग प्रक्रिया केली जाते। नेक्स्ट क्वेश्चन, विच केस हार्डनिंग प्रोसेस द अमोनिया गॅस इज इंट्रोड्यूस म्हणजे कोणत्या केस हार्डनिंग प्रक्रियेमध्ये अमोनिया गॅस वापरला जातो तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे सायनायडिंग, दुसरा गॅस नायट्रायडिंग, तिसरा कार्बुरायझिंग, चौथा इंडक्शन हार्डनिंग। तर प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे कोणत्या केस हार्डनिंग प्रक्रियेमध्ये अमोनिया गॅसचा वापर केला जातो तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी गॅस नायट्रायडिंग। नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट हीट ट्रीटमेंट प्रोसेस द नायट्रायडिंग कम्स अंडर। नायट्रायडिंग कोणत्या उष्मा प्रकारात येते म्हणजे जे नायट्रायडिंग प्रोसेस आहे जसा हीट ट्रीटमेंट आहे, हीट ट्रीटमेंटमध्ये 2-3 भागामध्ये त्याला डिवायडेड केलेला आहे। तर नायट्रायडिंग कोणत्या भागात येते हेच आपल्याला या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे। तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे हार्डनिंग, दुसरा ऑप्शन आहे केस हार्डनिंग, तिसरा ऑप्शन आहे टेम्परिंग आणि चौथा ऑप्शन आहे नॉर्मलायझिंग। तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे नायट्रायडिंग कोणत्या हीट ट्रीटमेंट प्रक्रियेमध्ये येते तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी केस हार्डनिंग। जे नायट्रायडिंग आहे ते नायट्रायडिंग फक्त केस हार्डनिंग म्हणजे याचं दुसरं नाव एक आहे सरफेस हार्डनिंग। सरफेस हार्डनिंग म्हणजे काय असते कोणता पार्टचा फक्त वरच्या सरफेसला हार्ड केला जाते त्यालाच म्हटलं जाते केस हार्डनिंग किंवा सरफेस हार्डनिंग। तर हे जे नायट्रायडिंग प्रोसेस आहे हे नायट्रायडिंग प्रोसेस केस हार्डनिंग प्रक्रियेमध्येच येते। नेक्स्ट क्वेश्चन, विच हीट ट्रीटमेंट प्रोसेस इज यूज टू रेड्यूस इंटरनल स्ट्रेस ऑफ अ हार्डन टूल।
हार्डन केलेल्या टूलमधील अंतर्गत तणाव कमी करण्यासाठी कोणती उष्णता प्रक्रिया वापरली जाते? तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे स्टेबलायझिंग, दुसरा ॲनलिंग, तिसरा नॉर्मलायझिंग, चौथा ऑप्शन आहे टेम्परिंग. तर प्रश्नामध्ये काय विचारलेला होता? हार्डन केलेल्या टूलमधील अंतर्गत तणाव कमी करण्यासाठी कोणती हीट ट्रीटमेंट प्रक्रिया वापरली जाते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, टेम्परिंग. नेक्स्ट क्वेश्चन, विच हीट प्रोसेस इन्क्रीज द टफनेस अँड डिक्रीज द ब्रिटलनेस? कोणती हीट ट्रीटमेंट प्रक्रिया टफनेस वाढवते आणि ठिसूळपणा कमी करते? हाही खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे, खूपदा हा रिपीट झालेला आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे ॲनलिंग, दुसरा ऑप्शन आहे नॉर्मलायझिंग, तिसरा ऑप्शन आहे टेम्परिंग, चौथा ऑप्शन आहे केस हार्डनिंग. तर प्रश्नामध्ये काय विचारलेला होता? कोणती हीट ट्रीटमेंट प्रक्रिया टफनेस वाढवते आणि ठिसूळपणा कमी करते? म्हणजे टफनेस वाढवते आणि जे ब्रिटलनेस आहे ब्रिटलनेसला कमी करते. तर हा प्रोसेस आहे, याचं उत्तर ऑप्शन नंबर सी, टेम्परिंग. नेक्स्ट क्वेश्चन, वाय हीट ट्रीटमेंट ऑफ मेटल इज नेसेसरी? मेटलवर हीट ट्रीटमेंट प्रक्रिया करण्या आवश्यक काय आहे हेच आपल्याला विचारलेलं आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे टू प्रोड्यूस सर्टन डिझायर प्रॉपर्टीज, म्हणजे विशिष्ट हवे असलेले गुणधर्म निर्माण करण्यासाठी. दुसरा ऑप्शन आहे टू मेक गुड अपिअरन्स ऑन द कॉम्पोनंट, म्हणजे घटकावर चांगली चमक आणण्यासाठी. तिसरा ऑप्शन आहे टू इन्क्रीज स्ट्रेंथ ऑफ द मेटल, म्हणजे धातूची ताकद वाढवण्यासाठी. आणि चौथा ऑप्शन आहे टू मेक द मेटल रस्ट प्रूफ, म्हणजे धातूला जंगमुक्त करण्यासाठी. तर प्रश्नामध्ये जे विचारलेला होता, मेटलवर हीट ट्रीटमेंट प्रोसेस करणे आवश्यक काय आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, टू प्रोड्यूस सर्टन डिझायर प्रॉपर्टीज, म्हणजे विशिष्ट हवे असलेले गुणधर्म निर्माण करण्यासाठी मेटलवर हीट ट्रीटमेंट प्रोसेस केली जाते. नेक्स्ट क्वेश्चन, विच वन ऑफ द फॉलोइंग इज द सॉलिड कार्बोरायझिंग मटेरियल? खालीलपैकी कोणता एक ठोस कार्बोरायझिंग मटेरियल आहे? तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे चारकोल, दुसरा पेट्रोल, तिसरा ॲमोनिया आणि चौथा केरोसिन. तर प्रश्नामध्ये जे आपल्याला विचारलेला होता, खालीलपैकी कोणता एक ठोस कार्बोरायझिंग पदार्थ आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, चारकोल. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द प्रोसेस ऑफ इन्क्रीजिंग कार्बन पर्सेंटेज ऑन द सरफेस ऑफ लो कार्बन स्टील? कमी कार्बन स्टीलच्या पृष्ठभागावर कार्बन टक्केवारी वाढवण्यासाठी कोणती प्रक्रिया केली जाते? तर याच्यासाठी पहिला ऑप्शन हार्डनिंग, दुसरा नायट्रायडिंग, तिसरा कार्बोरायझिंग, चौथा टेम्परिंग. तर प्रश्नामध्ये जे विचारलेला होता, कमी कार्बन स्टीलच्या पृष्ठभागावर म्हणजे लो कार्बन स्टीलच्या सरफेसवर कार्बनची मात्रा वाढवण्यासाठी कोणती प्रक्रिया केली जाते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, कार्बोरायझिंग. कार्बोरायझिंग हा केस हार्डनिंगच्या प्रोसेसमध्ये येते. केस हार्डनिंग म्हणजे जसा याच्या थोडा 2-3 प्रश्न आधी समजून सांगितला होता. कार्बोरायझिंग म्हणजे केस हार्डनिंग म्हणजे काय असते? कोणत्या मेटलच्या पार्ट्सच्या जे लो कार्बन स्टीलच्या मटेरियल पासून बनलेला पार्ट्सला त्याच्या वरच्या सरफेस हार्डनिंग करण्याच्या प्रोसेसला काय म्हटलं जाते? केस हार्डनिंग. आणि केस हार्डनिंग मध्येच 3-4 प्रोसेस येते, त्यापैकी आपलं एक आहे कार्बोरायझिंग. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द प्री हिटिंग टेम्परेचर ऑफ स्टील? स्टीलचे प्री हिटिंग तापमान किती आहे? तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे अप टू 400 डिग्री सेल्सिअस, दुसरा ऑप्शन आहे अप टू 500 डिग्री ऑन सेल्सिअस, तिसरा ऑप्शन आहे अप टू 600 डिग्री ऑन सेल्सिअस आणि चौथा ऑप्शन आहे अप टू 300 डिग्री ऑन सेल्सिअस. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं होतं, स्टीलचे प्री हिटिंग तापमान किती आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, अप टू 600 डिग्री ऑन सेल्सिअस, म्हणजे 600 डिग्री ऑन सेल्सिअस पर्यंत. नेक्स्ट क्वेश्चन, विच गॅस इज युज्ड इन नायट्रायडिंग प्रोसेस? नायट्रायडिंग प्रक्रियेत कोणता गॅस वापरला जातो? तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे अमोनिया गॅस, दुसरा हेलियम गॅस, तिसरा कार्बन डायऑक्साईड गॅस आणि चौथा हायड्रोजन गॅस. तर प्रश्नामध्ये जे विचारलेला होता, हे हीट ट्रीटमेंट रिलेटेड प्रश्न आहे. नायट्रायडिंग प्रक्रियेत कोणता वायू वापरला जातो? तर याचं उत्तर आहे अमोनिया गॅस, ऑप्शन नंबर ए. नायट्रायडिंग प्रक्रियामध्ये आपला कोणता गॅस वापरला जातो? अमोनिया गॅस. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द हिटिंग टेम्परेचर इन गॅस नायट्रायडिंग प्रोसेस? गॅस नायट्रायडिंग प्रक्रियेमध्ये गरम करण्याचे तापमान किती असते? तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे 200 डिग्री ऑन सेल्सिअस पर्यंत, दुसरा ऑप्शन आहे 300 डिग्री ऑन सेल्सिअस पर्यंत, तिसरा ऑप्शन आहे 400 डिग्री ऑन सेल्सिअस पर्यंत आणि चौथा ऑप्शन आहे 500 डिग्री ऑन सेल्सिअस पर्यंत. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे, गॅस नायट्रायडिंग प्रक्रियेमध्ये गरम करण्याचे तापमान किती आहे? तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, अप टू 500 डिग्री ऑन सेल्सिअस, म्हणजे 500 डिग्री ऑन सेल्सिअस पर्यंत. नेक्स्ट क्वेश्चन, हाउ मेनी फंडामेंटल डेविएशन आर रिकमेंडेड बाय BIS? BIS ने किती मूलभूत
विचलनाची शिफारस केलेली आहे. म्हणजे फंडामेंटल डेव्हिएशन किती असते BIS चा, जे स्टँडर्ड BIS आहे, BIS च्या स्टँडर्ड नुसार फंडामेंटल डेव्हिएशन किती असतो. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे 25, दुसरा ऑप्शन आहे 24, तिसरा ऑप्शन आहे 20 आणि चौथा ऑप्शन आहे 30. तर प्रश्नामध्ये जे विचारलेला होता BIS म्हणजे ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डने किती डेव्हिएशन म्हणजे फंडामेंटल डेव्हिएशनची शिफारस केली आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए 25. फंडामेंटल डेव्हिएशन किती असते ॲज पर BIS, तर 25 असते. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द टाइप्स ऑफ फिट फॉर एक्सप्रेशन फिट 25S7/P6. हा खूपदा प्रश्नामध्ये, हा जो प्रश्न आहे हा खूपदा रिपीटेड झालेला आहे. जे या प्रश्नामध्ये जे साईज दिलेला आहे 25H7 कॅपिटल S7 आणि स्मॉल P6, तर हा प्रश्न खूपदा रिपीटेड झालेला आहे. त्या प्रश्नामध्ये जे विचारलेला आहे फिट 25H7 आणि P6 या अभियांत्रिकीसाठी फिटचा प्रकार कोणता आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे इंटरफिअरन्स फिट, दुसरा ऑप्शन आहे क्लिअरन्स फिट, तिसरा ऑप्शन आहे ट्रान्झॅक्शन फिट आणि चौथा ऑप्शन आहे रनिंग फिट. तर प्रश्नामध्ये जे आपल्याला एक साईज दिला होता फिटचा 25 कॅपिटल S7 स्मॉल P6, तर हा कोणता फिटचा एक्सप्रेशन करते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए इंटरफिअरन्स फिट. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द होल बेसिस सिस्टम. होल बेसिस सिस्टम म्हणजे काय. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे साईज ऑफ द शाफ्ट इज कॉन्स्टंट, म्हणजे शाफ्टचा आकार स्थिर असतो. दुसरा ऑप्शन आहे साईज ऑफ द होल इज कॉन्स्टंट, म्हणजे होलचा आकार स्थिर असतो. तिसरा ऑप्शन आहे साईज ऑफ द होल इज व्हेरिएड, म्हणजे होलचा आकार बदलतो. आणि चौथा ऑप्शन आहे साईज ऑफ बोथ होल अँड शाफ्ट आर व्हेरिएड, म्हणजे होल आणि शाफ्ट दोघांचेही आकार बदलतात. तर प्रश्नामध्ये जे विचारलेला होता होल बेसिस सिस्टम म्हणजे काय. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी साईज ऑफ होल इज कॉन्स्टंट, म्हणजे होलचा आकार जे एकदम स्थिर असतो. जे होल बेसिस सिस्टम असते, होल बेसिस सिस्टम मध्ये होलचा आकार कॉन्स्टंट असते आणि शाफ्टचा आकार व्हेरिएड असते, म्हणजे बदलतात. आणि जे शाफ्ट बेसिस सिस्टम असते, शाफ्ट बेसिस सिस्टम मध्ये शाफ्टचा आकार स्थिर असतो आणि होलचा आकार बदलतात. नेक्स्ट क्वेश्चन, विच डेव्हिएशन इज 0 इन होल बेसिस सिस्टम. होल बेसिस सिस्टम मध्ये कोणते डेव्हिएशन शून्य असते. हा इम्पॉर्टंट प्रश्न आहे. पहिला ऑप्शन आहे अपर डेव्हिएशन इज 0, म्हणजे अपर डेव्हिएशन शून्य असते. दुसरा लोअर डेव्हिएशन इज 0, म्हणजे लोअर डेव्हिएशन शून्य असते. तिसरा ऑप्शन आहे बोथ अपर अँड लोअर डेव्हिएशन इज 0, म्हणजे अपर आणि लोअर डेव्हिएशन दोन्ही शून्य असतात. आणि चौथा ऑप्शन आहे बोथ अपर अँड लोअर डेव्हिएशन इज बिलो बेसिक साईज, म्हणजे अपर आणि लोअर डेव्हिएशन बेसिक साईज पेक्षा खाली असतात. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे होल बेसिस सिस्टम मध्ये कोणते डेव्हिएशन शून्य असते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए अपर डेव्हिएशन इज 0, म्हणजे अपर डेव्हिएशन शून्य असते. नेक्स्ट क्वेश्चन, विच डेव्हिएशन इज 0 इन शाफ्ट बेसिस सिस्टम. शाफ्ट बेसिस सिस्टम मध्ये कोणते डेव्हिएशन शून्य असते. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे अपर डेव्हिएशन इज 0, म्हणजे अपर डेव्हिएशन शून्य असते. दुसरा लोअर डेव्हिएशन शून्य असते. तिसरा ऑप्शन जे आहे अपर आणि लोअर डेव्हिएशन दोन्ही शून्य असतात. आणि चौथा ऑप्शन आहे अपर आणि लोअर डेव्हिएशन बेसिक साईज पेक्षा खाली असतात. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे शाफ्ट बेसिस सिस्टम मध्ये कोणते डेव्हिएशन शून्य असते. तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर ए अपर डेव्हिएशन इज 0, म्हणजे अपर डेव्हिएशन शून्य असते. कशामध्ये, शाफ्ट बेसिस सिस्टम मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द रिप्रेझेंटेशन ऑफ झिरो लाईन इन लिमिट अँड फिट. लिमिट आणि फिट्स मध्ये झिरो लाईनचे प्रतिनिधित्व काय असते. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे बेसिक साईज, दुसरा ऑप्शन आहे ऍक्च्युअल साईज, तिसरा ऑप्शन आहे नॉर्मल साईज, तिसरा ऑप्शन जे आहे नॉमिनल साईज आणि चौथा ऑप्शन आहे टॉलरन्स साईज. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे लिमिट आणि फिट्स मध्ये झिरो लाईनचे प्रतिनिधित्व काय असते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए बेसिक साईज. नेक्स्ट क्वेश्चन, विच लेटर रिप्रेझेंट बेसिक होल. बेसिक होल कोणत्या अक्षराने दर्शवले जाते. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे स्मॉल एल, स्मॉल एच, दुसरा ऑप्शन आहे कॅपिटल एच, तिसरा ऑप्शन आहे कॅपिटल बी स्मॉल एच आणि चौथा ऑप्शन आहे कॅपिटल बी कॅपिटल एच. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे होल बेसिक होल कोणत्या अक्षराने दर्शवले जाते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी कॅपिटल एच. होलला जे होल असते त्याचा लिमिट फिट टॉलरन्सचा चॅप्टर आहे, याच्यामध्ये जे होल आणि शाफ्ट असते त्या होलला दर्शवण्यासाठी कॅपिटल एच चा वापर केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द रिप्रेझेंटेशन IT इन लिमिट अँड फिट. लिमिट आणि फिट मध्ये IT चे प्रतिनिधित्व काय आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे टॉलरन्स, दुसरा टॉलरन्स ग्रेड, तिसरा ऑप्शन आहे टॉलरन्स युनिट आणि चौथा ऑप्शन आहे टॉलरन्स नंबर.
तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे, व्हॉट इज द रिप्रेझेंटेशन IT इन लिमिट अँड फीट. लिमिट आणि फीट मध्ये IT चे प्रतिनिधित्व काय आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, टॉलरन्स ग्रेड. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द युनिट ऑफ डेव्हिएशन इन लिमिट अँड फीट. लिमिट आणि फीट मध्ये डेव्हिएशनची एकक काय आहे? तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे मिलीमीटर, दुसरा ऑप्शन आहे सेंटीमीटर, तिसरा ऑप्शन आहे मायक्रॉन, चौथा ऑप्शन आहे मिली मायक्रॉन. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे, लिमिट आणि फीट मध्ये डेव्हिएशनची एकक काय असते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, मायक्रॉन. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट डोज AQL स्टँड फॉर. AQL चा फुल फॉर्म काय आहे? तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे एक्वायर्ड क्वालिटी लिमिट, दुसरा एक्सेप्टन्स क्वालिटी लिमिट, तिसरा अनदर क्वालिटी लिमिट, चौथा एक्सेप्टन्स क्वालिटी लेवल. तर प्रश्नामध्ये जे आपल्याला विचारलेला होता, AQL चा फुल फॉर्म आपल्याला विचारलेला होता. तर AQL चा फुल फॉर्म आहे ऑप्शन नंबर बी, एक्सेप्टन्स क्वालिटी लिमिट. नेक्स्ट क्वेश्चन, विच इज डायरेक्शन ऑफ फिनिशिंग इन सरफेस टेक्स्चर. पृष्ठभागाच्या रचनेत फिनिशिंगची दिशा काय असते? तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे फ्ले, दुसरा ले, तिसरा वेव्हीनेस, चौथा रफनेस. हाही प्रश्न रिपीट झालेला प्रश्न आहे पेपरमध्ये. पृष्ठभागाच्या रचनेत म्हणजे सरफेस टेक्स्चरमध्ये फिनिशिंगची दिशा काय असते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, ले म्हणजे दिशा. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग सिंबल इंडिकेट फायनेस्ट सरफेस. खालीलपैकी कोणते चिन्ह सर्वोत्तम पृष्ठभाग दर्शवते? आता याच्यामध्ये जे आपल्याला सिंबल दिलेला आहे, तर याच्यामध्ये आपण पाहू शकतो एक जे सिंबल आहे एस सारखा म्हणजे हॉरिझॉन्टल एस आहे, दुसरा ऑप्शन आहे ट्रिपल ट्रायंगल आहे, तिसरा ऑप्शन आहे 4 ट्रायंगल आणि चौथा ऑप्शन आहे 2 ट्रायंगल. तर सरफेस टेक्स्चरचं जे आपलं सरफेस रफनेसचं जे आपलं चॅप्टर आहे त्याच्यामध्ये आपल्याला जे मायक्रॉन मध्ये दिलेलं असते आणि त्याच्यासोबत आपलं जे सिंबल वापरला जाते. तर याच्यामध्ये आपल्या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, खालीलपैकी कोणते चिन्ह सर्वोत्तम पृष्ठभाग दर्शवते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, 4 ट्रायंगल. नेक्स्ट क्वेश्चन, विच मटेरियल इज यूज टू मेक द स्टायलस ऑफ मेकॅनिकल सरफेस इंडिकेटर. मेकॅनिकल सरफेस इंडिकेटरच्या स्टायलस बनवण्यासाठी कोणता मटेरियल वापरला जातो? तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे माइल्ड स्टील, दुसरा हाय कार्बन स्टील, तिसरा ऑप्शन आहे हाय स्पीड स्टील आणि चौथा ऑप्शन आहे डायमंड. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे, मेकॅनिकल सरफेस इंडिकेटरचा स्टायलस बनवण्यासाठी कोणत्या मटेरियलचा वापर केला जातो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, डायमंड. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द नेम ऑफ द पार्ट मार्क एक्स. आता जसा मागच्या प्रश्नामध्ये मेकॅनिकल सरफेस इंडिकेटरचा जे प्रश्न होता, तर हा जे आपण डायग्राम पाहत आहे यालाच म्हटलं जाते मेकॅनिकल सरफेस इंडिकेटर. तर या प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे, हा जे एक मेजरिंग इन्स्ट्रुमेंट आहे मेकॅनिकल सरफेस इंडिकेटर, याच्यावर जे एकच्या सहाय्याने जे पार्ट्स आपल्याला दर्शवलेला आहे, तर या पार्टचं नाव काय आहे? तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे मेजरिंग स्टायलस, दुसरा ऑप्शन आहे स्किड, तिसरा ऑप्शन आहे इंडिकेटर स्केल आणि चौथा ऑप्शन आहे ऍडजस्टमेंट स्क्रू. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे, मेकॅनिकल सरफेस इंडिकेटरचं जे आपल्याकडे डायग्राम दाखवलेला आहे, या मेकॅनिकल सरफेस इंडिकेटरच्या डायग्राम मध्ये एकच्या सहाय्याने दर्शवलेल्या भागाच्या नाव काय आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, स्किड्स. या भागाला स्किड्स म्हटला जाते. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द नेम ऑफ द पार्ट मार्क एक्स. आता आपल्याला एक डायग्राम दाखवलेला आहे, तर या डायग्राम मध्ये जे एक्सच्या स्वरूपाने जे पार्ट्स आपल्याला दाखवले आहे, या पार्टचा नाव आपल्याला ओळखायची आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे स्किड, दुसरा ऑप्शन आहे डायमंड स्टायलस, तिसरा इंडिकेटर स्केल, चौथा ऑप्शन आहे पीकअप. तर जे प्रश्न आपल्याला विचारले होता, हा जे डायग्राम आहे मेकॅनिकल सरफेस इंडिकेटरचा डायग्राम आहे, तर याच्यामध्ये आपल्याला एकच्या स्वरूपाने दर्शवलेल्या भागाचं नाव आपल्याला ओळखायचा होता. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, स्किड्स. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द नेम ऑफ द पार्ट ऑफ टॅली सरफेस मार्क एक्स. आता या ज्या डायग्राम आहे, या डायग्राममध्ये एकच्या स्वरूपाने जे दर्शवलेला भाग आहे, या भागचा नाव आपल्याला ओळखायची आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे स्टायलस, दुसरा मोटर रेस, तिसरा एम्प्लिफायर, चौथा रेकॉर्डर. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे, दाखवलेल्या डायग्राममध्ये एकच्या स्वरूपानं जे पार्ट्स दर्शवलेला आहे त्या पार्टचं नाव काय आहे? तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, एम्प्लिफायर. तर आजचा जो आपला क्लास होता, या क्लासमध्ये आपण 30 इम्पॉर्टंट प्रश्न सॉल्व्ह करून दिलेला आहे. आणि जर समजा याचे जर PDF ची गरज असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप ग्रुपचा लिंक दिलेला आहे, त्यात जॉईन होऊन मेसेज करायचा, आपल्याला PDF भेटून जातील.
जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. जर नवीन कोणी असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटू आपण नेक्स्ट क्लासमध्ये.